होय, मी सांगितलं तिला की हा जेजुरी गड आणि हा वाडा सोडून जायचं नाही म्हणून. आज तुम्ही माझा पुन्हा अपमान केला आहे. आता मी काय करायचं हे मी ठरवेन. देव येणार म्हणून समतीकडे तयारी बी केली. बरं देव बी आलं. बरं म्हाळसा देवी एकदम निघून गेल्या. काय झालं काय म्हणायचं? आता मी तरी तुला काय सांगणार बाबा. अरे म्हाळसा देवींचा राग कशा पायी हाय समजासनी ठावा आहे. आता त्यांनीच बानाईसनी जेजुरी सोडून जायला सांगितलं होतं. बानाई गेल्या पण राक्षसांनी त्यासनी पकडलं तेव्हा देवानी त्यासनी सोडवलं. वय आणि देव त्यासनी माघारी घेऊन आलं. पण यात चुकलं कुठं? अरे नाही, चुकीचं नाहीच. पण हात देव येणार म्हणून समजाने त्यांना वावाळायची तयारी केली होती. देवी आनंदात होत्या. पर देव आधी बानाईसनी सोडायला खाली गेलं. त्याच्यामुळं देवी रागावल्या आणि देवासनी घेऊन गडावर आल्या. आणि म्हणून देवी रागावल्या आहे ती. वय पण एक सांगू का जी, अरे सांग की. ह्यामध्ये देवाची काय बी चूक नाही बघा. राघोबा, अरे आता कुणाची चूक आहे कुणाची नाही हे आपण कसं काय सांगणार बाबा. पण मी म्हणतो की ह्याच्यात देवाचीच काय कुणाची बी चूक नाही बघ. अरे म्हाळसा देवी म्हणल्या तसं बानाई गेल्याच होत्या की. पण त्या राक्षसाने त्यासनी अडवलं तेव्हा देव तथं गेलं. होय होय, हे बी आहेच बघा. आता देवीना ह्याचा राग आला असेल का देव आधी बानाईसनी सोडाया खाली गेलं, इथं गडावर नाही आलं. हा असल असल बघा. हे बघ राघव, मला वाटतंय की ह्याच्यामध्ये म्हाळसा देवीचं बी काही चुकलं नाही, बानाईचं बी काही चुकलं नाही आणि देवाचं बी काही चुकलं नाही. अहो पण याचा त्रास मात्र समध्यासनी होणार बघा. हा, देवासनी होणार, प्रधानजीसनी होणार, लक्ष्मी देवीसनी होणार. अहो समध्यासनी त्रास होणार. त्यासनी ना कोणीतरी समजावा होय. पण त्यासनी समजवणार कोण? अरे आता देव जाऊन बोलत्याल बघ देवी संकट. हा, देवांचं ऐकत्याल देवी, हे मला पक्क ठाव आहे. अरे हे समज घडत असताना देवानी तरी काय करावं रे? त्या खाली बानूवाड्यात गेल्या आणि त्यांनी पुन्हा एकदा बानूलाही जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा दिली आणि आता स्वतःशी काहीतरी निर्णय घेऊन त्या गडावर परत आले आहेत. कदाचित तिने स्वतःला कोंडून घेतलं असावं. परंतु प्रभू, मला श्री म्हाळसा देवींचे मन वळवण्याचा प्रयत्न करायला सांगू नका. मला श्री म्हाळसा देवींच्या रागाला सामोरे जावे लागेल. मुनिवर, नको प्रभू, मी जातो. थांबा मुनिवर. मुनिवर, श्री म्हाळसा देवींनी कोणता निर्णय घेतला आहे त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा हे सुचवण्याचे कार्य आणि दायित्व आपल्याशिवाय दुसरा कोण पूर्णत्वाला नेऊ शकतं? परंतु माझ्या मुखातून काही नको ते बाहेर पडले तर क्षमा असावी देवा. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा मुनिवर. येतो प्रभू. मुनिवर त्यांचे कार्य नक्की पूर्ण करतील. मी सांगितलं तिला की हा जेजुरी गड आणि हा वाडा सोडून जायचं नाही म्हणून. नारायण नारायण. मुनिवर, प्रणाम देवी. तुम्ही असे अचानक इथे याल याची कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे मी देवांचे दर्शन घेण्यासाठी जेजुरीत आलो होतो.
सहजच आलात की काही प्रयोजन आहे? बऱ्याच दिवसात आपले, देवांचे, माझ्या आराध्यांचे, लक्ष्मी मातेचे दर्शन झाले नव्हते, म्हणून मी आज आलो. आणि त्यात आज विजयोत्सव, सगळीकडे विजयाचा आनंद साजरा होत असणार, त्याचेच औचित्य साधून मी आपली भेट घेण्यासाठी इथे आलो आहे. योग्यच आहे. विजयोत्सव साजरा केला जाईल आता. क्षमा असावी देवी, परंतु आपल्या बोलण्यात क्रोध आहे. आहेच, आणि तो इतक्या सहजासहजी जाईल असं मला वाटत नाही. आपली आज्ञा असेल तर नेमके काय घडले हे मी आपल्याला विचारू का? नेमके काय घडले आहे हे तुम्हाला ठाऊक नाही असे असेल तर मला नवलच वाटते आहे मुनिवर. तसे मी आता येताना अंतःपुराबाहेर सर्वांना काळजीत उभे असलेले पाहिले. देवी, आपण स्वतःला या अंतःपुरात कोंडून घेतले आहे असे मला कळले. हो, जोवर मी घेतलेल्या निर्णयानुसार काही घडत नाही तोवर मी कोणाशी काहीही बोलणार नाही. योग्यच आहे देवी आपले, परंतु मी आपल्याला एक विचारू का? मुनिवर, तुमच्या बोलण्यातून, तर्कातून मला नेहमीच तुमचे सहाय्य मिळाले आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे. बोला. नारायण नारायण. देवी, आपला हा राग बानूमुळे आहे हे प्रथमदर्शनी दिसते आहे. आहेच, पण ह्यांनी देखील मला समजून घेतले नाही याचा देखील मला राग आहे. आता देव एका कोणाची बाजू कसे घेणार देवी? आपणही त्यांना थोडे समजून घ्यायला हवे. आजवर मी तेच करत आले मुनिवर, पण यांनी मला कधीही समजून घेतले नाही, आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. नारायण नारायण. आता देवींनी असा कोणता निर्णय घेतला आहे कोणास ठाऊक. माझ्या या निर्णयामुळे माझ्या मनाला शांती मिळेल असं मला वाटू लागलं आहे. देवी, असा कोणता निर्णय घेतला आहे आपण? मी काय निर्णय घेतला आहे हे जाणून घेण्याचे कार्य यांनीच तुमच्यावर सोपवले नाही ना मुनिवर? नारायण नारायण. देवी, आपल्याला हे कुणाला सांगायचे नसेल तर आपण मलाही नका सांगू. मी येतो. थांबा मुनिवर, मला एकांत हवा आहे. मला माझ्या आजूबाजूला कोणीही नको आहे. हा निर्णय मीच घेतला आहे, आणि हा निर्णय काहीही करून मी मागे घेणार नाही. निघते मी. मी देवासनी भेटते आणि त्यासनी सांगते का काय बी करा, पर देवीसनी माघारी घेऊन या.